चिमूटभर भंडारा संत सद्गुरू बाळूमामाने एका आंधळ्या मुलाच्या अंगावरती टाकला आणि त्या आंधळ्या मुलाला सगळं काही दिसू लागलं। परंतु मंडळी, बाळूमामाने नंतर असं काही केलं की परत थोडासा भंडारा त्या मुलाच्या अंगावरती टाकला आणि परत त्या मुलाला कायमचं आंधळ केलं, कायमचं तो दृष्टीहीन झाला। मंडळी, बाळूमामाने असं नेमकं का केलं ते आज आपण बघूयात। बाळूमामा, तुम्ही देवाचा देव हायसा, त्या पंढरीच्या पांडुरंगाप्रमाणे कृपाळू हायसा, कनवाळू हायसा, मग माझ्या लेकराला परत तुम्ही का आंधळ केलं? कायमचं माझ्या पोराला तुम्ही का अंधत्व दिलं? तो एक बाप, त्या लहानग्या मुलाचा बाप बाळूमामांकडे बघून मोठ्याने बोलत होता, जाब विचारत होता, बाळूमामा, तुम्ही कनवाळू हायसा, कृपाळू हायसा, मी इथून हालत नसतो या, मी इथून कुठंही जात नसतो या, माझ्या पोराला पहिल्यासारखी दृष्टी येऊ द्या, पहिल्यासारखं दिसू द्या। मंडळी, नेमका विषय काय आहे, ही स्टोरी काय आहे ते जरा सविस्तरपणे आपण बघूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जय बाळूमामा अशी एक कमेंट नक्की करा। मंडळी, अगदी मरण पावलेल्या माणसांना सुद्धा जिवंत केल्याच्या काही स्टोऱ्या संत बाळूमामांच्या आहेत। बाळूमामांच्या आघात लीला, आघात चमत्कार, आणि याच्यामुळे मामा प्रसिद्ध आहेत। नवे आज सुद्धा अनेक भक्तांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडत आहेत बाळूमामांच्या सेवेमुळे, बाळूमामांच्या दर्शनामुळे आणि मामांच्या कृपेमुळे। अनेक उद्ध्वस्त झालेली लोक, अनेक उद्ध्वस्त झालेल्या लोकांचा संसार, अनेकांचं जीवन आज सुद्धा सुरळीत आहे। परंतु मंडळी, एका मुलासोबत नेमकं असं काही घडलेलं होतं की अगदी मोठा मुलगा होता, 14-15 वर्षाचा मुलगा, परंतु तो आंधळा होता, जन्मताच तो मुलगा आंधळा होता। मंडळी, पुढे नेमकं काय झालं? मग त्या मुलाला बाळूमामाने चिमूटभर भंडारा टाकून त्याला दृष्टी दिली, त्याला सगळं काही दिसू लागलं आणि नंतर मात्र परत एकदा बाळूमामाने भंडारा टाकला आणि कायमचं त्या मुलाला आंधळ करून टाकलं। खरंच तो कृपाळू देव, कनवाळू देव, पंढरीच्या पांडुरंगाप्रमाणेच कृपावंत असणारे संत सद्गुरू बाळूमामा, मामा असं काय वागलं त्या मुलासोबत? त्या मुलाच्या वडिलांनं न घाबरता मामांना जाब विचारायला सुरुवात केली। भर माणसांमध्ये तो मामांकडे आक्रोश करत बोलू लागला की बाळूमामा, तुम्ही कनवाळू हायसा, कृपाळू हायसा, तुम्ही भला मोठा देव हायसा, त्या पंढरीच्या पांडुरंगाप्रमाणे तुम्ही कृपावंत हायसा, मग माझ्या लेकराला का परत आंधळ केलं? याचं उत्तर घेतल्या बिगर मी इथून जात नसतो या। मोठ्या अधिकारवाणीनं आणि संतापलेल्या आणि अगदी दुःखाच्या त्याच भावनेनं तो त्या लहानग्या पोराचा बाप बोलत होता। मंडळी, नेमकं बाळूमामाने असं का केलेलं असावं आणि याचं उत्तर मामाने त्याला काय दिलं ते हे आता आपण बघूयात। मंडळी, खरं तर मुक्याला वाचा देणारा, आंधळ्याला दृष्टी देणारा, निपुत्रिकाला संतान देणारा देव म्हणजे संत सद्गुरू बाळूमामा। त्या काळामध्ये सुद्धा मामांची ख्याती सर्वदूरपर्यंत पसरलेली होती। बरीचशी लोक मामांच्या दर्शनासाठी यायचे, मामांचं दर्शन घ्यायचे, मामा बसलेले असायचे आणि एक जण दर्शन घ्यायचा आणि परत मामांच्या आजूबाजूलाच बसायचा। अशी बरीचशी लोक जमायची। कोणी उठायचं, बोलायचं, अरे मी माझ्या पोराला इथं घेऊन आलो, माझा पोरगा जन्मताच मुका होता, 2-4 दिवस मामांच्या सोबत इथं राहिला आणि ह्याला आता बोलायला यायला लागलं या। आणि अशा पद्धतीनेच ती बोळी बाबळी लोक सांगायचा प्रयत्न करायची। ते गावठी माणसं, गावरान माणसं, रानामाळातली, ते शेतकरी, गरीब, कष्टकरी, अशीच ती माणसं अशा काहीतरी दुःखामुळे, पिढ्यांमुळे त्रस्त झालेली लोक, त्यांना मात्र आधार होता संत सद्गुरू बाळूमामांचा। आणि अशा पद्धतीने मामांच्या समवेत लोक असायचीच। आणि एकदा असंच मामा तळावरती बसलेले होते। अनेक लोक मामांच्या केवळ दर्शनासाठी आली होती, काही लोक आपली संकट, अडचणी, समस्या घेऊन मामांकडे आलेली होती। आणि अशातच एक भक्त दूरवरून मामांकडे आलेला होता, त्याच्या एका मुलाला सोबतीला हाताला धरून घेऊन आलेला होता। खरं तर मंडळी, तो मुलगा अंध होता, त्याला दोन्ही डोळ्यांनी अजिबात दिसत नव्हतं, काहीच दिसत नव्हतं आणि जन्मताच तो मुलगा आंधळा होता। आता मामांची ही ख्याती सर्वदूरपर्यंत पसरलेली त्या मुलाच्या वडिलांना ऐकलेली होती। त्याला मात्र शेवटचा विश्वास एकच होता, तो म्हणजे बाळूमामा। आता मामा माझ्या पोराला दृष्टी देतील, मामा माझ्या आंधळ्या मुलाला बरं करतील, असंच त्याला वाटत होतं। आता तो आला, तळावरती बसला, बरीचशी लोक बसलेली होती। रांगेने एक जण उठायचा, मामांचं दर्शन घ्यायचा आणि परत आजूबाजूला जिथं जागा मिळेल तिथं बसायचा। सगळ्या लोकांनी त्या दिवशी मामांचं दर्शन घेतलं
आणि शेवटी शेवटी हा माणूस, हा व्यक्ती आपल्या आंधळ्या मुलाला हाताला धरून पुढे गेला. मामांचं त्याला दर्शन त्यानं त्या मुलाला घ्यायला लावलं आणि मामांकडे विनंती केली की मामा, हा माझा पोरगा जन्मताच आंधळा हायसा, जन्मताच आंधळा हाय बघा, आता तुम्हीच काहीतरी करा आणि याला परत दृष्टी द्या. आता बघा मंडळी, बघा जमलेली सगळी लोक अगदी अगदी म्हणजे त्यांच्या हृदयाला पाझर फुटला की एक आंधळा लेकरू हाय, ह्या आंधळ्या मुलाला दिसावं अशी सगळ्या जमलेल्या बाकीच्याही लोकांनी मामांकडे इच्छा व्यक्त केली की मामा, या आंधळ्या पोराला तुम्ही काहीही करा आणि दृष्टी द्या, याचं उभं आयुष्य पुढं जायचंय. आणि यावेळी मात्र मंडळी, मामा सुद्धा कृपावंत आणि कनवाळू आहेत सगळ्यांना माहीत होतं. आताच मामा काहीतरी करतीलच असा सगळ्यांना विश्वास होता, कारण मामांना अशक्य असं काहीच नव्हतं. अक्षरशः मरण पावलेली सुद्धा काही व्यक्ती, मरण पावलेली काही माणसं मामाने परत बरी केल्याच्या काही स्टोरी आपण ऐकली असतील. मंडळी, त्या मुलाला मामाने समोर उभा केलं, समोर त्या मुलाला नंतर बसवलं. मामाही बसलेले होते आणि मामा काय बोलतायत, मामा नेमकं आता काय करतायत, सगळेजण बघू लागले, आतुरतेने बघू लागले. मंडळी, त्या मुलाला मामाने समोर बसवलं, अंगा खांद्यावरून हात फिरवला आणि मामा त्याला बोलले की बाळा, मी तुला दृष्टी देईल, तुला सगळं काही दिसेल, सगळं काही दिसेल बघ, परंतु एक अट आहे, तुला जेव्हा हे सगळं काही दिसेल तेव्हा मी पुढे पुढे पळेन आणि तू माझ्या पाठीमागे पळायचं, पाठीमागे धावायचं आणि माझ्या पाठीला स्पर्श करून दाखवायचं, मला शिवून दाखवायचं, तरच तुझी ही दृष्टी टिकेल, म्हणजे तुला परत कायमस्वरूपी दिसेल, नाहीतर तू परत आंधळा होशील. बघा मंडळी, सगळे काही हो बोलले, सगळं आनंदाचं वातावरण होतं, प्रत्येक जण उत्सुक होता की या आंधळ्या पोराला आता सगळं काही दिसणार, आंधळ्या पोराला सगळं काही दिसणार. तो बाप, त्या बापाचा आनंद गगनामध्ये मावेना. बघा मंडळी, तो बाप अक्षरशः समोर उठून उभा होता, त्याला वाटत होतं, आस लागलेली होती की कधी या माझ्या पोराला आता दिसतंय. बघा मंडळी, संत सद्गुरू बाळूमामाने आपल्या पिशवीमध्ये हात घातला, चिमूटभर भंडारा काढला आणि त्या मुलाच्या अंगावरती टाकला. काय आश्चर्य मंडळी, क्षणार्धामध्ये त्या मुलाला सगळं काही दिसू लागले, त्या मुलाला दृष्टी आली. आणि मग मामा जागचे उठले आणि परत थोडेसे 2 पावले दूर गेले आणि त्या मुलाला बोलले की आता शिव माझ्या पाठीला, मला तू शिवून दाखव, तरच तुझी ही दृष्टी टिकेल, तरच तुला सगळं काही परत कायमस्वरूपी दिसेल. मामा पुढे पळू लागले, धावू लागले. तो मुलगा जागचा उठला आणि मामांच्या पाठीमागे धावू लागला, मामांच्या मागे पळत पळत सुटला. मामांना त्याला शिवायचं होतं कसल्याही परिस्थितीमध्ये. लोक बरीचशी अशी तळावरती बसलेली होती आणि मामा गोल 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 त्या लोकांच्या भोवती पळत होते. तो मुलगा मामांना शिवण्यासाठी मामांच्या पाठीमागे पळत होता. परंतु मंडळी, जगाचे ब्रह्मांडाचे मालक मामा, ब्रह्मांड नायक मामा, ह्या पृथ्वीचं फिरणं ज्यांच्या हातामध्ये आहे, थोडक्यामध्ये असं आपण बोलूया, ह्या पृथ्वीचं फिरणं ज्यांच्या हातामध्ये आहे, या पृथ्वीचा वेग, या वेगावरती नियंत्रण ठेवणारे मामा, साक्षात ब्रह्मांड नायक, ते कसले थांबतील, अगदी वाऱ्याच्या वेगाने पळत होते. शेवटी तो मुलगा मामांच्या पाठीमागे पळता पळता मामांना शिवायचा प्रयत्न करता करता थकला आणि तो मुलगा जागीच बसला, धापा देऊ लागला. त्या मुलाला सगळं काही दिसत होतं, परंतु मंडळी, तो मुलगा थकल्याचं बघितलं मामाने, तो मुलगा खाली बसल्याचं बघितलं. मामा हळूच जाऊन थोड्या दूर अंतरावरती बसले, पिशवीमधला भंडारा काढला आणि परत त्या मुलाच्या अंगावरती टाकला. आणि मंडळी, तो मुलगा परत पहिल्यासारखा कायमस्वरूपी आंधळा झाला, परत आंधळा झाला. आता तो मुलगा परत कायमचा मामाने कशामुळे आंधळा केला, सगळे सगळे जमलेले हळहळ करू लागले, हळहळ व्यक्त करू लागले. त्या मुलाच्या बापाला सुद्धा फार दुःख झालं. तो मामांकडे खडसावून मामाला विचारू लागला, बाळू मामा, तुम्ही कनवाळू हायसा, त्या पंढरीच्या पांडुरंगाप्रमाणे कृपावंत हायसा, मग माझ्या लेकराला तुम्ही दृष्टी दिली, त्याला सगळं काही आता दिसत होतं, आणि परत भंडारा टाकून माझ्या मुलाला तुम्ही का आंधळ केलं, याचं उत्तर घेतल्या बिगार मी इथून जात नसतो या. तो बाप अक्षरशः डसडसा रडू लागला. मामानी मंडळी सांगायला सुरुवात केली की कशामुळे त्याला परत कायमचं आंधळ केलं. सगळी लोक ऐकत होती, सगळ्यांना दुःख वाटलं, त्या मुलाची कीव आली सगळ्यांना. का मामानी असं त्या मुलासोबत केलं? मंडळी, मामानी सांगायला सुरुवात केली की हे बघा,
त्यानं हे जग पाहावं, हे सगळं काही त्याला दिसावं असं आम्हाला सुद्धा वाटतं या, परंतु ते त्याच्या भाग्यामध्येच नाही. आणि शिवाय मंडळी, ह्या मुलाला मी आता परत परत आंधळ केलं नसतं तर पुढे पुढे जाऊन ह्याला सगळी दृष्टी आलीच असती. हे सगळं ठीकच आहे, परंतु पुढे जाऊन या मुलाच्या हातून 7 खून होणार होते. बघा, 7 खून होणार होते. आणि त्याच्याचमुळं परत याला त्याच्या पूर्वावस्थेमध्ये परत याला आंधळ करावं लागलं. बघा मंडळी, सगळेजण स्तब्ध झाले. सगळे एकच बोलत होते, देवानं चांगलं करू द्या किंवा वाईट करू द्या. आपल्याला वाटतं की आपल्यासोबत देव चांगलं करतोय किंवा वाईट करतोय, परंतु नाही. देव जे आपल्याला योग्य आहे, जे आपलं भलं आहे तेच करतो. मामा पुढे सांगत होतं की ह्यानं जर 7 खून केले असते तर पुढे जन्मोजन्मी याला त्या 7 खुनाचं पाप फेडत बसावं लागलं असतं. जन्मोजन्मी याला पुढं ह्या जन्मामध्ये मरण पावला तरी याच्या आत्म्याला पुढे गती लाभली नसती, कारण याच्या हातून भयंकर पाप झालेलं असतं. आणि शिवाय त्याच्या कुटुंबालाही हे 7 खून पचवणं, या कुटुंबाची म्हणजे लय हालापेष्टा सहन कराव्या लागल्या असत्या. मग कोर्ट कचेऱ्या हे सगळं काही न झेपणारं न पेलणारं होतं. शिवाय त्याच्या माथी ते पाप लिहिलंही जाणार होतं आणि याच्याचमुळं याला परत आंधळ करावं लागलं. बघा मंडळी, देव आपल्यासोबत जे काही करतो, आपल्याला भलं ते आवडो न आवडो, आपल्याला ते चुकीचं वाटत असेल, वाईट वाटत असेल, परंतु देव जे काही आपल्यासोबत करतो ते मात्र आपल्या भल्यासाठीच करतो. हाच बोध या स्टोरीमधून मिळतो. आणि खरंच ही एक सत्य घटना, मामांच्या जीवनकाळातली ही स्टोरी ही एक खरी स्टोरी मानली जाते. आणि हो मंडळी, बाळूमामांचे अनेक लीला संग्रह, लीला चमत्कार अनेक आहेत. मामांनी अनेकांना अशा पद्धतीने आंधळ्याला दृष्ट्या दिलेल्या आहेत, मुक्याला वाचा दिलेली आहे, कोणाला मुलबाळ होत नसतील तर त्या अशांनी पुत्रिकाला संतान दिलेलं आहेत. अनेक लोक त्या काळी आणि आज सुद्धा मामांचे त्या ठिकाणी दर्शनासाठी जात आहेत, आदमापूरला जात आहेत. आपल्या आपल्या अडचणी घेऊन, त्या दाम्पत्याला मुलंबाळ होत नाहीत, ते त्या ठिकाणी जातात आणि मामांच्या कृपेने त्यांना मुलंबाळ होतात. कोणी अंध असतील आणि आज सुद्धा कोणी जर अपंग एखादा मुलगा असेल, आज सुद्धा अनेक आपल्याला असे प्रसंग बघायला भेटत आहेत की हा पूर्णपणे अपंग होता, लुळापांगळा होता, मामांच्या तळावरती गेला, मामांच्या मेंढरांच्या सेवेमध्ये राहिला आणि अगदीच काही काळ राहिला, 4 दिवस 8-15 दिवस राहिला आणि हा परत चालू लागला. अक्षरशः त्याला जागचं उठता येत नव्हतं. असा मुलगा आज मेंढरांच्या मागं काठी घेऊन धावतोय. हे सगळं काही चमत्कार आज सुद्धा प्रत्यक्षपणे बघायला भेटत आहे. मामांवरती ठेवलेला विश्वास, मामांची केलेली भक्ती, मामांवरती असणारी ही उत्कट अशी श्रद्धा, ही श्रद्धा कधीच वायाला जात नाही. याचं फळ मात्र नक्कीच भेटतं. मामा याचं फळ आपल्या भक्तांना नक्कीच देतात. हे मात्र तितकंच वास्तव, तितकंच सत्य, हे पूर्णपणे पारदर्शक आहे. आपण आपल्या डोळ्यांनी आज सुद्धा अनुभवतोय मामांचे हे साक्षात्कार. तर चला, भेटूया आता आपण एखाद्या पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपला निरोप घेतोय. जय बाळूमामा. बाळूमामांच्या नावानं चांग भलं.